नमस्कार, मी प्रणाली पाटील. स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, तर आजची सुरुवात खूप गडबडीत झालेली आहे का ते पण सांगते. तर हे बघा, फ्रीजमध्ये किती केक आहे. तो एक चॉकलेट केक, हा पिनाटा केक मोल्डमध्ये केलेला केक आहे आणि हा एक केक रेडी करून ठेवला आहे आणि हा एक केक आणि अजून एक केक फिल करून ठेवला आहे. आणि हा बघा, हा मेन केक आपल्याला आता घेऊन जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे मेन, त्यासोबत घेऊन जायचं आहे. आणि हा श्रद्धाचा केक मी रेडी करते पटापट आणि तुम्हाला दाखवते. बघा, फ्लॉवर वगैरे लावून घेतलं आणि तेवढंच काम करायचं ठेवलेलं मी, तर ते पटकन करून घेतलं. आणि मग कॉलेजला जायचं होतं म्हणून मग आधी मयुरीला घेतलं, आम्ही केक दिला. खूप भूक लागलेली म्हणून गेलो, वडापाव वगैरे खाल्लं आणि मग तिकडनं सुचिताला घेऊन गेलो कॉलेजमध्ये. ॲक्च्युली आज कॉलेजमध्ये कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन होतं हिस्ट्रीचं, सो आम्हाला जाणं कंपल्सरी होतं. सो आधी आम्ही एक्झिबिशन अटेंड केलं, जिथे कॉलेजमध्ये खूप मस्त म्हणजे ज्या पण हिस्टॉरिकल वस्तू आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आणि चांगली इन्फॉर्मेशन वगैरे होती त्यांची. तर आम्ही ते एक्झिबिशन अटेंड केलं. काय ग, उल्हास संग्रहालय संशोधन केंद्र लिहिलंय तिथे, हात नका लावू. कुठे आणि नंतर कॉन्फरन्स अटेंड करायला गेलो. सो आम्ही तिथे कॉन्फरन्स वगैरे अटेंड केली आणि मग ब्रेकमध्ये आम्ही असं ठरवलं की श्रद्धासाठी जो केक आणलेला, कारण की तिचा बड्डे जस्ट 2 दिवस आधी झालेला आणि आम्ही तो सेलिब्रेट नव्हता केला, म्हणून मग सुचिताला घेऊन आम्ही सुचिताकडे केक ठेवलेला तो घ्यायला गेलो आणि मग परत कॉलेजला आलो. आणि कॉलेजला बाहेर आल्यावर श्रद्धाला बोलवलं की ये, म्हणजे बाहेर ये. आणि मग आम्ही तिला बर्थडे विश केलं आणि मग तिचा बर्थडे सेलिब्रेट केलं, कारण की आम्हाला खूप लेट झालेलं तिकडेच. आम्हाला वाटलं आम्ही दुपारपर्यंत फ्री होऊ, पण खूप लेट झालं. तर आम्ही तिला थीम दाखवली की यंदा कर्तव्य आहे. तर बघा तिची रिॲक्शन. श्रद्धा केक बघून लाजली. तू हे मिस केलं. श्रद्धा यंदा कर्तव्य आहे ना, आहे सांगते तर मग केक चेंज करायला, उलट पण लिहिलंय आहे खरंच आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रद्धा, हॅपी बर्थडे टू यू. ओके, तर मग आम्ही मस्त बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केलं आणि केक वगैरे खाल्ला, एकमेकांना चारला. ॲक्च्युली आम्हाला खरंच खूप भूक लागलेली, कारण की आम्ही नाश्ता जास्त करून निघालो. सकाळी वडापाववर होतो तेच आणि 1 वाजलेला आय थिंक. तर आम्हाला भूक पण लागलेली. तर आम्ही केक वगैरे खाऊन घेतलं आणि मग नंतर कॉलेजमध्ये बाकीच्यांना सगळ्यांना दिला आणि तिला सांगितलं हे सांभाळून ठेव, कारण कसं ती पेपर थिमिती राहते ना, म्हणून. ठीक आहे. तर आणि मग आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी आणि मग येस, आम्हाला कुपन दिलेले जेवणाचे कॉलेजमधूनच. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो. तर निघाल्यावर श्रद्धाचे पप्पा आलेले, तर श्रद्धा गेली तिच्या पप्पांसोबत आणि आम्ही ऑब्वियस आपल्या हवावर जाणार होतो. सो मी गेली, आपली गाडी काढायला गेली आणि ऑब्वियस गाडी काढायची होती म्हणून ऑब्वियस जायचं होतं. सो केस वगैरे बांधून घ्यावे लागणार, तोंड वगैरे बांधावे लागणार. सो आम्ही सगळे तोंड बांधून रेडी होतो घरी जायला आणि मग आम्ही सुचिताला सोडलं. बाय बाय. मग पुढे जाऊन स्टेशनला मी मयुरीला सोडलं आणि मग गेली घरी. तर घरी गेल्यावर आधी मी फ्रेश झाली पटापट, आणि कारण की मला खूप सारे केक बनवायचे होते. आजचे ऑर्डर्स जरा जास्तीच होते आणि कॉलेज पण होतं. तर मी किती 4 वाजता घरी पोचली असेल आणि मग 4 वाजता पोचून मी फटाफट आधी फॉन्डंटचं जे थीम होती ती करून घेतली, कारण की बिर्याणी थीम केक करायचा होता. तर हा बघा, असा केक मी रेडी करून घेतला आणि मग नंतर तो अजून एक केक करायचा होता, त्याचं माझं काम पूर्ण राहिलेलं. तर मला तो द्यायला जायचं होतं थोडं बाहेर, म्हणजे खाली थोडं 5 मिनटावर होतं घरापासून, तिथे जायला जायचं होतं.
पण मला नाही जमणार होतं जायला, कारण की ऑब्वियस एकटी राहिला म्हणून. तर मग पप्पांना सांगितलं, पप्पा प्लीज नेऊन द्या. तर पप्पा गेले आणि तो केक त्यांना तिथे नेऊन दिला, कारण की ऑब्वियस त्यांना इथलं माहीत नव्हतं म्हणून. आणि मग मी लगेच दुसऱ्या केकचं काम घेतलं आणि हा केक जाणार होता यूट्यूब मॅक्ससाठी. तर तो केक मी रेडी करून घेतला. ॲक्च्युली त्यांचा पण बड्डे काल झालेला, पण त्यांची ऑर्डर आज होती, आज द्यायचा होता केक. सो असं वाटतं सगळे केक आजच द्यायचे आहेत. तर मग हा पण केक मी रेडी करून घेतला आणि लगेच पॅक करून घेतला की त्यांचा कॉल येईल तेव्हा मी लगेच म्हणजे कसं देता येईल असं, कारण की त्यांचा 7चा टायमिंग होता आणि जो बिर्याणी केक होता त्याचा 6चा टाईम होता. तर मी केक पॅक वगैरे करून ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि मला वाटलं येस माझं काम सगळं झालं. आणि मी जस्ट हेअरकप वगैरे काढली आणि 2 मिनटं फक्त मी बसली असेल, कारण की सकाळपासून मी एक पण नोटिफिकेशन म्हणजे आलेले, पण माझी कशी गडबड चालू होती की कॉलेजवरून आल्यावर मला एवढ्या ऑर्डर्स कंपल्सरी कंप्लीट करायच्या, तर टाईम कमी आहे आणि मला काम खूप आहे ते करायचं होतं आणि मला डाऊट होता की टायमावर केक कंप्लीट होतात की नाही. तर म्हणून मी जस्ट बसली आणि मी सकाळचा मेसेज बघितला, दुपारचा मेसेज बघितला की त्यांना केक शॉट्स हवे आहेत आणि मी मेसेज बघितलंच नव्हतं. तर मी त्यांना मेसेज केला की मी आता मेसेज बघितला सॉरी. ते बोलले की काय नाही मला आता दिलं तरी चालेल. तर मी त्यांना केक शॉट्सची ऑर्डर होती 4 आणि ते पण वेगवेगळे फ्लेवर्स. सो मग मी काम स्टार्ट केलं माझं, केक शॉट्स बनवायला घेतले आणि एक बघा चॉकलेट फ्लेवर, एक पायनॅपल, एक स्ट्रॉबेरी, एक मिक्स फ्रूट असे 4 फ्लेवरचे केक होते. आणि मग ते मी त्याच्यासाठी बॉक्स पण बनवला आणि मग तो केक आणि हे द्यायचं होतं. तर हे दादाला एकट्याला देणं पण पॉसिबल नव्हतं न्यायला, कारण की तो केक थोडासा क्रॉस पॅकिंग केलेला म्हणून आणि हायटेड बॉक्स होता ना म्हणून. तर मग मी पण गेले त्याच्यासोबत, आम्ही केक शॉट्स दिले आणि मग केक घेऊन गेलो द्यायला. आणि येस केक देऊन आम्ही आलो रिटर्न. तिथे पण खूप थांबावं लागलं आम्हाला. तर केक सगळं म्हणजे आजच्या एवढ्या सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट करून एवढी थकलेली, तर मी फटाफट फ्रेश झाली आणि फायनली मला काम कंप्लीट झालं. आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय, गुड नाईट.